आणि आता एक महत्त्वाच्या बातमीनं सुरुवात करूयात या बुलेटिनची। ती म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी। ही कोंडी अद्यापही कायम आहे, पण पुढच्या 3 ते 4 तासात ही वाहतूक कोंडी सुटेल असा विश्वास महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे। गेल्या जवळपास 28 ते 30 तासांपासून हा महामार्ग ठप्प आहे आणि पुढचे आणखी 2 तास प्रवाशांना आणखी मनस्ताप सहन करावा लागणार हे देखील स्पष्ट आहे। आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहूयात। सतीश साठे यांच्या ड्रोनच्या सौजन्यानं या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या। आपण म्हटलं तरी पोकलँडमध्ये सकाळपासून क्रेन सुद्धा जाऊन बसलेले आहेत। काल संध्याकाळी त्या ठिकाणी क्रेनही पोहोचलेत, मोठे 2 क्रेन ठेवलेले आहेत, पण आपण त्याला उचलू शकत नाही कारण तो केमिकलने पूर्ण भरलेला आहे। थोडंसं कुठे ठिणगी पडली, कुठे काही स्क्रॅच झालं आणि त्यातून जर भडका झाला तर मग मात्र तो खूप आपल्या आवाक्याच्या बाहेर होणार आहे। म्हणून सगळ्यांच्या जीवाची सुद्धा काळजी आम्हाला आहे आणि म्हणून त्याला आपण हलवलेला नाही। आता त्यातलं सगळं केमिकल काढल्यावर 4 तास लागतील अजून। तो केमिकल बाजूला काढलं की मग आपण टँकरला त्या ठिकाणी बाजूला करू आणि मग सगळी ट्रॅफिक पूर्ववत सुरू होईल। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आपल्यासोबत जोडले गेले। सूरज, आता तुझ्या पाठीमागे जी लाईन दिसतेय ती लाईन काय सांगते? किती किलोमीटर पर्यंतची ही लाईन आहे आणि किती तासात ही सुटणार? काय करतायत काय पोलीस? सर, आपण पाहिलं तर जवळपास आता 30 तास पूर्ण होत आहेत। ते आडोशी बोगद्यापासून अलीकडच्या बाजूला 25 ते 30 किलोमीटर वाहनांच्या रांगा अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 30 तास उलटल्यात, प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत। प्रशासन काही प्रमाणात सहकार्य करतंय, काही प्रमाणात सहकार्य करत नसल्याचे या संतप्त भावना प्रवाशांच्या असल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय ज्वलनशील पदार्थ जो प्रोपिलिन गॅस या टँकरमध्ये होता, आता तो पूर्णपणे टँकर निकामी करण्यात आलेला आहे। 2 टँकरमध्ये हा जो प्रोपिलिन गॅस आहे तो भरण्यात आलाय। मात्र अजून सुद्धा काही प्रमाणात भीती या ठिकाणचे जे संबंधित प्रशासनाचे अधिकारी असतात त्यांना आहे। पूर्णपणे जोपर्यंत हा गॅस खाली होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही भूमिका ठामपणे घेणार असल्याचं ते म्हणतात, कारण थोडीशी चूक जीवावरती बेसू शकते अशीच भावना। आणि याची तीव्रता कमी करण्यासाठी पाण्याचा मारा या गॅसवरती त्यांनी केला। काही प्रमाणात त्याची तीव्रता ही कमी करण्यात आली। 2 गॅसमध्ये हा पूर्णपणे भरला जाणार आहे। रात्री 12 वाजेपर्यंत हे काम आम्ही पूर्ण करणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी म्हटलंय। त्यानंतर मुख्य काम ते म्हणजे हा टँकर सरळ करायचा आणि त्यानंतर हा महामार्गावरून बाजूला घ्यायचा। महामार्गावरून ज्यावेळेस हा टँकर बाजूला घेतला जाईल त्यावेळेस थोड्या प्रमाणामध्ये ब्लॉक घेतले जातील। त्यानंतर जी या मुंबई पुणे महामार्गावरची जी वाहतूक आहे ती थोडी पुढे सरकवण्यात येणार आहे। त्यामुळे अजून किती काळ लागणार हे अद्याप देखील स्पष्ट होत नाहीये, कारण वाहनांच्या लांबच्या सांग की किती किलोमीटर पर्यंतच्या अजून रांगा आहेत तिकडे? जवळपास 20 ते 25 किलोमीटरच्या अजूनही रांगा आडोशी बोगद्यापासून पलीकडच्या बाजूला पाहायला मिळतात। सूरज, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।